नमस्कार मित्रांनो, मी आपला परममित्र चंद्रकांत लाकडे. मित्रांनो, पार्लमेंटमधलं मी लाईव्ह डिबेट्स ऐकत होतो. त्यावेळेस आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांनी एक विषय त्यांनी एक विषय सांगितला होता. तो विषय असा होता टॅक्सी संदर्भात, आणि त्यांनी घोषणा केली होती सहकार टॅक्सी ॲप म्हणून आम्ही नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लवकरात लवकर चालू करणार आहोत. आणि ही इंडस्ट्रीज खूप मोठी आहे, आणि ह्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना हाताला रोजगार मिळेल, ह्या दृष्टिकोनातून त्यांनी हा विषयाला हात घातला होता. तर मला सांगायचं आहे, बाईक टॅक्सी चालू करून गव्हर्नमेंटनं खूप मोठी चूक केली आहे. कारण आहे तो रोजगार संपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. पण मला सांगायचं, हा प्रयत्न आपण त्यांचा सक्सेस होऊ देणार नाही. मला सांगायचं आहे, बाईक टॅक्सी चालू झाल्यापासून टॅक्सी रिक्षाने टी परमिट गाड्याचा 80% धंदा कॉलॅप्स झाला आहे. पूर्णपणे त्याच्यावर ह्या टॅक्सी बाईकला त्वरित त्यांनी बंदी आणावी, आणि ह्याच्यानंतर ह्या कंपन्यावरती गव्हर्नमेंटचं नियंत्रण असायला पाहिजे. त्यांचं कुठलंही ह्या त्या कंपन्यावरती नियंत्रण दिसत नाही. जर दिसत असतं त्यांनी लागू केलेला रेट ह्यांनी दिला असता. सुरुवातीला ह्यांनी काय केलं, ह्यांनी टॅक्सीला ह्यांनी बिझनेस दिला. त्यानंतर टी परमिट गाड्या आल्या. आल्यानंतर रिक्षा पण त्यांनी जॉईन केलं. त्यांनी सुरुवातीला टॅक्सीला संपवलं, नंतर टी परमिट गाड्याला संपवलं. नंतर यांचे मनसुबे तेवढ्यावर आले, यांनी रिक्षाला हात घातला. बाईक टॅक्सी चालू करून रिक्षा टॅक्सी तिघांचाही धंदा यांना पूर्णपणे संपवायचा आहे. नंतर भविष्यात यांचा प्लॅन असा आहे की यांनी स्वतःच्या गाड्या टाकायच्या. स्वतःच्या गाड्या टाकलं, जर भरपूर त्याचं नेटवर्क पसरलं गाड्यांचं, मग ते काय करणार, बाईक टॅक्सीला पण असाच बंद करणार. बाईक टॅक्सी बंद केल्याच्यानंतर मग यांचा पूर्ण बिझनेस यांच्या हातामध्ये येणार, संपूर्ण बिझनेस यांच्या हातामध्ये येणार. आणि मग एक कस्टमरला लुटायला चालू करणार. कस्टमरला मग सांगणार 50 रुपये किलोमीटर से आपको मैसेज डालेगा, 50 रुपये किलोमीटर तुम्हाला गाडी पाहिजे असेल तर ताबडतोब तुम्हाला गाडी भेटेल. ह्या बिझनेसला यांनी 10-12 वर्ष यांनी चांगलं स्टडी करून यांनी याच्यामध्ये हात घातला आहे. कारण कुणाच्याही गाडी ते ठेवणार नाही. ना टॅक्सी ठेवणार, ना रिक्षा ठेवणार, ना टी परमिट गाडी ठेवणार. आणि स्वतःच्या 50 लाख 2 लाख गाड्या ते टाकणार. मुंबई रिजन आणि मुंबईच्या अवतीभोवती जिल्हा आणि जिल्ह्याच्या ठिकाणी रायगड पालघरपासून ती वसई विरार, भिवंडी, नाला सोपारा, कल्याण, डोंबिवली, न्यू मुंबई, पनवेल आणि मुंबई एमआरडी एरियामध्ये रिक्षाची माझ्या अंदाजे 5 लाख रिक्षाचा आकडा आहे. तर हा आकडा त्यांना आता संपवायचा आहे. हा आकडा संपवला हे पूर्णपणे बिझनेस त्यांच्या हातामध्ये आहे. मग त्यांच्या हातामध्ये गेलं ते काय करणार, हे जे ड्रायव्हरची संख्या जी बेरोजगार म्हणून फिरत आहे ते काय करणार, त्यांना सांगणार या आमच्याकडे, तुम्हाला आम्ही 20,000 पगार देणार. 20,000मध्ये ते काय करणार, 20,000 पगार देणार. मग 20,000मध्ये तुमच्याकडून 12 घंटे लॉग इन ठेवणार. ते सांगणार तिकडे तुम्हाला पाठवणार. तुम्ही जर इकडं पनवेलला राहत असाल तर संध्याकाळच्या टायमाला तुम्हाला ते 12 तास होत आले
की तुम्हाला ते डायरेक्ट कुठं पाठवणार, वसईला पाठवणार. वसईला राहणारा माणूस असेल त्याला इकडं पनवेलला पाठवणार. पनवेलकडे राहणार डोंबिवलीचा माणूस असेल त्याला तिकडं ह्याच्याकडे पाठवणार, इकडं कुलाब्याला पाठवणार. माणसाची अशी ताटातूट करणार ती. ना माणूस ना त्याच्या मुलाबाळाला टाईम देऊ शकणार, ना तो घरात टायमाला येणार, ना तो व्यवस्थित टायमाला खाणार. त्याला अनेक समस्याला सामोरं जावं लागणार, आजाराला सामोरं जावं लागणार, निद्रानाश होणार, त्याची चिडचिड होणार. मग मला सांगा, ह्या कंपन्या जर तुमच्या आरोग्यावर घाला घालत असतील, अशा कंपन्याला सरकार म्हणून ह्या देशामध्ये राहण्याचा त्यांना तुम्ही लवकरात लवकर नोटीस पाठवून तुम्ही त्यांच्यावर बंदी आणा. भविष्यामध्ये आज कस्टमरला खूप स्वस्त वाटतं आहे, मस्त वाटतं आहे. मस्त असं वाटतं आहे की 500-600 रुपयामध्ये ते आज मस्तपैकी 50-60 किलोमीटर जातात, त्यांना 10-12 रुपये किलोमीटरनी गाडी भेटते. पण उद्या भविष्यामध्ये ह्याच गाड्या टॅक्सी, रिक्षा आणि टिपरवेट गाड्या संपल्या तर यांचा हुकमी एक्का एक हाती त्यांच्याकडे जर पूर्ण बहुमताने त्यांच्या हातामध्ये बिझनेस गेला तर मग भविष्यामध्ये तुमची पण लूट होणार, हे नाकारून चालणार नाही. लवकर जागे व्हा. ड्रायव्हर लोक पण जागे झालेत, कस्टमरांनी पण जागे व्हा. गव्हर्नमेंटवर प्रेशर आणा. आम्ही तर समजून सांगतोच आहे, ड्रायव्हरांना सांगतो, कस्टमरला सांगतो. काही कस्टमर असं बोलतात ह्यांना खरोखर कायद्याच्या कचाट्यामध्ये आणलं पाहिजे. ते म्हणतात भले आज 2 रुपये गेलेले परवडतील, पण उद्या 100 रुपये गेलेले परवडणार नाही. कारण आजचे 2 रुपये भविष्याचे तुमचे 1000 रुपये तुमच्याकडून कव्हर केल्याशिवाय राहणार नाही. ह्या कंपन्या कुणाच्याही नाहीत, ना ड्रायव्हरची आहे ना गाडीत बसणाऱ्या पॅसेंजरची आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे, आज ही रात्र आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. उद्याचा दिवस आणि रात्र खूप महत्त्वाची आहे. परवाच्या दिवशी 30 तारखेला आपण मोठ्या संख्येने आझाद मैदान येथे कमसे कम 1 लाखाच्या वरती आकडा आपला गेला पाहिजे. तर आपण ही लढाई जिंकवण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही. गुलाल हा आपला निश्चित आहे. असं समजूया शेवटची ओव्हर आहे, आणि हे 3 प्लेयर यांचे बाकी आहेत. 4 प्लेयर पकडू आपण. ओला, उबर, रॅपिडो आणि सरकार. आपल्याला 6 बॉलमध्ये म्हणजे शेवटच्या बॉलमध्ये यांना आऊट करायचा, एकही रन यांना काढून द्यायचा नाही. तर आपण आपल्या जीवनाचा वर्ल्ड कप, आपल्या विजयाचा वर्ल्ड कप आपण विजय निश्चित करून आझाद मैदानातून गुलाल उधळूनच आपण आपापल्या घरी यायचं आहे. उद्या मोठ्या संख्येने याल ही अपेक्षा करतो. आणि सर्व ड्रायव्हर मित्रांना आपल्या परिवारासहित आपण घेऊन यावे ही आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.